नमस्कार. बाबा टॉकीजच्या सिनेमाचे हिरो या सदरात आपण वेगवेगळ्या लोकांना भेटतो आहोत. आज एक वेगळं नाव आहे, रमेश सांदडे. उत्तम कलाकार आहेत. नमस्कार. तर त्यांनी माझ्याकडे पण काम केलं, ते आपण बोलले नाही येईल. तर रमेशजी, तुम्ही तुमच्या कामाची या सिनेमात आवड कशी काय निर्माण झाली ऍक्टिंगची? बरं, आवड मला तुमच्यासारख्या मोठ्या माणसांना बघूनच झाली. आणि मुळात तुम्ही सुरुवात रमेश जी केली आणि सांगताना सांगितलं की माझ्याकडे पण काम केलंय, मग इथे जी उरलाच नाही. जी या फिल्मी लोकांकडे असतं, जे तुम्ही नाही आहात. नाही, आपण बोलू आता पुढे. असो, तो एक मोठेपणा आहे, तो मोठ्या लोकांना बरा दिसतो. तर मला तू सुरुवात सांग की तुझ्या घरचं कोणी होत्या फॅमिली, म्हणजे याच्यात सिनेमात, किंवा कसं काय, किंवा तुझं कसं येणं झालं अचानक? ऍक्च्युली मी शाळेमध्ये असताना, 3री-4थीला असताना, तेव्हा 83, 84, 85 हे जे होते पडद्यावर पिक्चर लागायचे, गणपतीमध्ये स्टेज शो लागायचे, तर त्यामध्ये नाटक पाहिलं होतं, पडद्यावरचे पिक्चर पाहिलं होतं. आणि नाटक बघताना वगैरे असं वाटलं होतं की अरे आपण पण असं कधीतरी केलं पाहिजे. आणि मला वाटतं ते आठवतंय अजूनही. म्हणजे तेव्हापासून पहिली सुरुवात कुठे झाली अभिनयाचा? एक पहिला पाय कुठे ठेवला? आमच्या सोसायटीमध्ये सद्गुरू अपार्टमेंट. तिथे 25 डिसेंबर ते 31 डिसेंबर मध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आणि क्रीडा महोत्सव वगैरे होत असतो. तर तिथे फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन असायची, त्यामध्ये भाग घ्यायचो. आणि असंच कुठेतरी पाहिलेले कॅरेक्टर्स त्यामध्ये करायचो. नाटकात पाहिलेले किंवा सिनेमात पाहिलेले किंवा दूरदर्शन असायचं त्यामध्ये. बरं, तुमचं कमर्शियल मध्ये पदार्पण कसं झालं? म्हणजे नाटक आहे, पहिलं नाटक सिनेमा आपण टप्प्याने झालं, नाटकात कुठे झालं पदार्पण? हा पदार्पण कसं झालं, एक तर ठाणा कॉलेजमध्ये होतो, एकांकिका वगैरे करून झाल्या होत्या. आणि मग आपोआप नाटकाकडे वळलो. बालनाट्य केलं होतं. नाटकाकडे भगवान बाविस्करांचं नाटक होतं, तुझ्यात नि माझ्यात. ओके. त्यामध्ये एक रिप्लेसमेंट कॅरेक्टर होतं आणि अरुण हुर्णेकरांबरोबर होतं ते कॅरेक्टर. सो तशी ती सुरुवात झाली. मग त्याच्यातून सिनेमात कसे का वळलात सिनेमाकडे? म्हणजे आता टप्प्याटप्प्याचं सांगतो. मला ना हा टप्पा फार छान गमतीशीर असतो, कारण आपल्याला सांगितलं जातं एकांकिका, मग नाटक, मग सिरियल, मग फिल्म, आणि मग हिंदी, मग नाटक, मग सिरियल, असं. हा टप्पा मला ठरवले. मग तुम्ही बरोबर आहात, कारण हा टप्पा मला मिळालाच नाही. मी नाटक केलं, नाटक करताना यदा कदाचित नाटक पण केलं. आणि यदा कदाचित करताना मला डायरेक्ट हिंदी फिल्म मिळाली, राम गोपाल वर्मांची डी मध्ये. सो मी तो टप्पा पण शोधतोय की सर माझी पहिले सिरियल झाली का, पहिले मराठी फिल्म का हिंदी फिल्म का, काय मी गोंधळात स्वतःच. मला वाटतं आपण एक, म्हणजे माझ्या सिनेमात त्या चंगू मंगू नाटक केलं होतं मी, आणि त्यात आजही ते तुम्ही युट्यूबला पाहू शकता, CD कॅसेट वगैरे आलेलं. हिरो केला होता आणि त्यात मोठे मोठे कलाकार होते, अतुल परसुरे, चेतन दळवी, जनार्दन लवंगारे. त्या त्यांनी अत्यंत कॉन्शियसली काम केलं. जशी आता म्हणजे ह्या लोकांनी खूप चांगलं काम केलं, मला प्राऊड वाटला. पण नंतर योगायोगाने 2दा-3दा आमचा कामाचा योग आला, पण तो जुळला नाही. पण मला असं म्हणायचं की तुम्ही आतापर्यंत जसा नाचगो घुमामध्ये तुम्ही होतात, ती रिक्षा वगैरे चांगला सीन होता तो. आता पटकन ती बोलते परेश मोकाशी नो डाऊट. हिंदीमध्ये कुठले कुठचे सिनेमे केले तरी? डी नंतर हिंदीमध्ये डी नंतर रामगोपाल वर्मांचाच रक्तचरित्र 2 केला होता. अतिथी तुम कब जाओगे केला, चलचले, हॉस्टेल, एक इरफान खान साहेबांबरोबर पण केलं, ज्यांच्याबरोबर तुम्ही ज्यांना डिरेक्ट केलं त्यांच्याबरोबर मी सेकंड लीड मध्ये केली एक फिल्म. मी आणि अजित भगत सर होतो. पण ती फिल्म रिलीज नाही होणार आहे, डबिंग पण नाही, त्यामुळे गमतीने बोलायला काय जात आहे. नाही, आणि बरोबर आहे. आता जसं यांनी उल्लेख केला, मी अपनों से बेवफाई इरफान खान भाईना रायटर डिरेक्टर म्हणून एक फिल्म केली, नुकतीच रिलीज झाली. खूप आनंद चांगला होता. त्या माणसाबद्दल सोबत राहणं म्हणजे फार मोठी इन्स्टिट्यूट होती. म्हणजे जसं लोक म्हणतात की कोणी नाही कुणाला फॉलो करतो, जसं देवानंद आपला दिलीप कुमारना शाहरुख खान फॉलो करत आले, त्यांनी नंतर आपली स्टाईल केली, तसं ह्यांनी सुद्धा इनडायरेक्टली नाना पाटेकरांना फॉलो केला असावं इरफान भाईने, आणि नंतर आपली स्टाईल डेव्हलप, असं इतकं वाटावं, इतकं सांग. तर ह्या सर्वांचा तुमचा आदर्श कोण आहे सिनेमातला? हिंदी मराठी कोणी असेल? आदर्शाला मला निळू फुले फार आवडतात. बाई वाड्यावर या, बाई वाड्यावर या का काही असो, ते फिल्मी डायलॉग आहेत. मला इरफान खान फार आवडतात. मला मिथुन चक्रवर्ती, अनिल कपूर सुपर्ब आहेत माझ्यासाठी त्या ऍक्टर्स. कारण ते कुठलेही कॅरेक्टर प्ले करताना फिल्मी आणि स्टायलिश असले तरी सुद्धा फक्त कॅरेक्टर प्ले करतात त्या फिल्म मध्ये, जे बऱ्याच नटांना नाही जमत.
मला काय म्हणायचं की तुम्ही मराठी आणि हिंदी सिनेमा करता त्यातला काय फरक वाटतो काम करताना तुम्हाला प्रॉपर एक अंदाज? बजेट वगैरे विषय नाही तर ट्रीटमेंट भाषेचा फरक आहे. ट्रीटमेंट मध्ये तो ज्याच्या त्याच्या खिशाचा भाग आहे. सो ट्रीटमेंट मध्ये प्रेमाने आदराने सगळेच बोलवतात. बाकी ट्रीटमेंट म्हणून जर लक्झुरी हवी असेल तर तो खिशाचा भाग आहे. त्यामुळे मला त्यात फार काही वावगं वाटत नाही. कारण बरेच जण मला म्हणतात सर हमारे पास एक बार काम करिए, ट्रीटमेंट तो देखिए. मी म्हणतो भाई ती ट्रीटमेंट सगळीकडेच मिळते, 2 पैसे मिळणार आहेत बरे. बरं एवढं सोपं. ट्रीटमेंट किंवा पैसे असं काही नाही दादा, मला नाही फरक वाटत. तर ते फक्त कॉन्फिडन्स खूप वाढवतात. हे मात्र खरं. हिंदीमध्ये कॉन्फिडन्स वाढवतात. म्हणजे जसे माझ्या बरोबर आहेत आणि बोलता बोलता म्हणाले की चांदणे माझ्या पण नाटकात होता चंगू मंगू मध्ये. तर हा त्यांनी दिलेला मला आदर आहे की ते 4 जण सांगतात चांदणे होता. मी नाहीये कोणी अजून सुपरस्टार होणार आहे. याच्यामध्ये कसं माहितीये, मी आता मोठेपणाने यालाही माहिती असेल, मी भरतलाही म्हटलं होतं की स्पार्क एक दिवस तुझा आला. मक्याला तर आधीच बोललो होतो की तू कधीतरी स्टार होशील. खरंच झाला. तसं माझ्या याच्या बाबतीत तोच अपेक्षा आहे की हा कधीतरी ना कधी एक दिवस त्याचं येणारच आहे 100%. त्यावेळेस तो मला सगळ्यात पहिला आठवण करेल याची मला खात्री आहे. आता मी काय म्हणतो की जे इंडस्ट्रीमध्ये ही जे कलाकार मुले येतात त्यांच्यासाठी काय मेसेज द्या, काय करायला हवं? फार महत्वाचा प्रश्न आहे. मित्रमंडळींना तुम्ही समोर बघणारे कितीही वयाचे असाल, स्त्री पुरुष कुणीही असाल, नट काळे जाडे तरी, तर म्हणून जेव्हा आपण येतो किंवा इंडस्ट्रीमध्ये आपण येतो, म्हणजे मलाही माझ्या घरातल्यांना ज्यांना ही इंडस्ट्री बद्दलही माहित नव्हतं त्यांनी मला सांगितलं होतं की अरे बाबा नाटकं विटकं बस कर, आता कामाधंद्याला लाग, पोटा पाण्याचं बघ. किंवा पुढे जाऊन आपल्याला बरेच जण हेही म्हणतात की मुलगी बघताना लग्नाच्या वेळेस पोटा पाण्याचं काय, तर लोक विनोदात मुद्दा टाळतात, तर तो सिरियस मुद्दा आहे. पोटा पाण्याचं काय, आणि पोटा पाण्याचं काय तर आपल्याला जर ह्याही फील्ड मध्ये करायचंय, पूर्ण वेळ जर द्यायची इच्छा आहे आणि मग आपण नाही देऊ शकत, स्वावलंबी बना. बरोबर. फार मोठ्या मोठ्या महापुरुषांनी सांगितलंय, साने गुरुजी, पंडित नेहरू, अशी खूप नावं आहेत जी तुम्ही आम्ही पुस्तकं वाचतोय. स्वावलंबी बनायचं, स्वतःच्या पायावर उभं राहायचं, म्हणजे दुसऱ्यांना फार कमी त्रास होईल. मग जर मी माझा काहीतरी पोटापाण्याचा उद्योग केला तर मी कोणाकडेही काम करू शकतो आणि कोणालाही सांगू शकतो सर बोलवा, मी तयारच आहे. खरंच सांगतो तुम्हाला, तुम्ही बिलीव्ह ऑर नॉट, पण हा माणूस रिक्षा चालवून आपला अभिनय जपतोय. म्हणजे रिक्षा चालवणं सामान्य गोष्ट नाहीये. त्याचा चेहरा सगळं, अरे रमेशजी आप इधर, असे पण ते बरेच अनुभव त्याला येतात. त्यापैकी एखादा अनुभव आला असा? हो, बऱ्याचदा. एखादा अनुभव सांगाल? नेहमीच हे अनुभव खरंच येतात, कारण 100पैकी किमान 60-70 जण सिरियल बघतात, फिल्म बघतात, नाटक बघतात. तर माझ्या बसणाऱ्या पॅसेंजरचे असे डोळे चमकलेले असतात. तर त्यावेळेस ते कुणी कॉन्फिडेंट असतो तो लगेच सुरू करतो, बरोबर. कुणी विचारू का नको विचारू, सतत डोळ्यात चालू असतं, एक नजर बाहेर एक नजर आला. मग मी आपलं चालू करतो की काय करता आपण, मग आपण काय करता म्हटलं तर स्वतःबद्दल सांगतो आणि तुम्ही हे आता असा ठाक दगड मारतो आणि मग मी आपलं. कसं आहे, खरं आहे तुमचं म्हणजे काय, लोकांचं कसं आहे, स्टार म्हटल्यानंतर त्याची स्वतःची गाडी, फार मोठं तामझाम बंगलो बिंगलो असेल असं नसतं. प्रत्येकाच्या नशिबी असं म्हणता येणार नाही, आज न उद्या तो होणार. तसं ती अवस्था त्याची येणारच आहे, ती परिस्थिती चांगली होणार आहे. पण कसं असतं, एक स्टार, जसं आता एक रमेश देवांचा किस्सा सांगतो तुम्हाला, मुद्दाम जात कलाकार म्हणून. एकदा रमेश देव कोल्हापुरात एका पानवाल्या गाडी थांबवली आणि पानवाल्याकडे गेले, मला पान पाहिजे, तुम्हाला रुको जरा. तर दुसरे लोक बोलले, अरे पागल है क्या, रमेश इतना बड़ा स्टार है और तुम ये क्या कर रहे हो? बोला स्टार ऐसा थोड़ी होता है, हिंदी वाला देखो गाडी लेके आता बैठता. तेव्हा रमेश देवांची ट्यूब चमकली. खरं यार, स्टार हा असा पाहिजे. स्टारला तशी सवय लोकांना नाहीये की स्टार म्हणजे कसं मोठी गाडी घेऊन येणार, आयटीत उतरणार, एक बॉय कसं दरवाजा उघडणार, असं नसतं काही. आपल्या मराठी तरी किमान कला जपतात, गाड्या किती जपतात त्याच्याशी मतलब नाही. त्यापेक्षा एक रमेश आहे की ते कलाकार जपतात, त्यांची माणसं जपतात. आजही त्याच्यावर ज्यांनी कामं केलं त्यांना रिपीट करतात. मी ते करणारच आहे, मी त्यांना आधीच बोललो. आणि मध्ये एक दुर्दैवाने त्यांच्या माझ्या माहित नाही बोलवलं होतं, पण नेमकं त्यांचा एक कुठेतरी क्लॅश झालं, काम नाही झालं. पण हरकत नाही. बरं, तुम्हाला अजून असं काय वाटतं सांगावं स्पेशली म्हणजे तुमचा ड्रीम रोल, तुमच्या आता ड्रीम रोल काय, म्हणजे काय करायची इच्छा आहे प्रॉपर? असं माझा ड्रीम रोल तो असेल तो त्या दिग्दर्शकाला आवडेल मला बघून.
तोच माझा ड्रीम रोल असेल. मी असं काही ठरवलेलं नाहीये की मला हेच कॅरेक्टर प्ले करायचं तेच करायचंय. मला लिमिटेशन्स नाहीयेत. हा डायलॉग फार आवडतो, आम्ही बनवलेला आहे. कारण बरेच जण म्हणतात स्वतःच्या लिमिटेशन ओळखा. अरे मला जर लिमिटेशन आहे तर म्हणून नट कसला. मग कसं डिरेक्टर म्हणेल की मला ऍक्टर हवाय, मी आहे. मला डान्सर हवाय सर, मी आहे. मला ऍक्शन हवाय सर, मीच आहे. मग काय, अरे नाही मला तो सिरियस सीन करणार सर, मीच आहे. हे बोलण्याची मला वाटतं व्हरायटी देण्याची ताकद पाहिजे आपल्याला, तर तो नट होऊ शकतो. करेक्ट. मला आणखी तुम्ही म्हणालात ते की नटाकडे गाडी घोडा बंगला सगळं असतंच. आता मला शूटिंगला बोलवा, मी रिकामा उभा आहे. तो प्रोड्युसरला जर हवाय मी तर तो गाडी घोडा पाठवेलच, शूटिंगच्या इथे बंगला रेडी करेलच. मी माझा कधी घेईन ते मी बघेल ना. ती स्वप्न कशाला बघू, मी बरं काम करण्याची स्वप्न बघेल, त्यातून हे आपोआप येणार आहे. बरोबर. त्यामुळे ती खरंच मी स्वप्न नाही बघत. फार जणांना वाटतं की हा काही फार स्वप्न बघत नाही का, याला ही इच्छा नाहीये का. ही गाडीच आहे माझ्याकडे आणि ही गाडी दूध देते, 4 व्हीलर दूध देत नाही असं मला वाटतं. नाही, चांगलं म्हटलंय की स्ट्रगल करणाऱ्या नटापासून आतापर्यंत बऱ्यापैकी लोक त्यांना इंडस्ट्री चांगली ओळखायला लागले. त्यामुळे काय होतं, एकदा ओळख झाली, जसं जॅकी श्रॉफने सुद्धा छोटे छोटे करत अचानक हिरो नशिबात आला, तसे आमच्या सिनेमाचे हिरो पडद्यावरचे हिरो दिसावेत अशी माझी इच्छा आहे. कारण मी माझ्या नाटकामध्ये सीडी मध्ये त्यांना हिरो केलाच होता, कारण तो पार्ट त्याच्यामध्ये तो व्हरायटी देऊ शकतो. त्याच्यात भरपूर काही अभिनयाचा साठा. आणि कुठेतरी मी तर सरळ म्हणतो, आमच्या बाबा टॉकीजच्या वतीने लोकांनी ते ओळखावं. एखाद्या नटाला कसं काय ते बघा तुम्ही. खरे हिरो हे आहेत की जे स्ट्रगल करून पुढे होतात. बापाचा म्हणजे सुनील दत्तचा मुलगा संजय दत्त हे सगळ्यात झाला आता, ते बंद करा. मला वाटतं तुम्ही आलात, खूप चांगल्या महत्वाच्या विषयावर बोलात. आम्ही तुमचं मनापासून आभार आहोत. धन्यवाद. आम्ही पण तुमचे आभारी आहोत आणि लय भारी आहोत. थँक्यू व्हेरी मच. खूप चांगलं. लव्ह यू ऑल.